राहुल गांधींनी केलेले आरोप आणि त्याला मुख्यमंत्री फडणवीसांनी दिलेल्या उत्तरामुळे शनिवारी वेगवेगळ्या वर्तमानपत्रामध्ये लेख लिहित राहुल गांधींनी निवडणूक आयोग आणि भाजपनं महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक हायजॅक केल्याचा आरोप केला होता। त्यासाठी त्यांनी 5 मुद्देही मांडले होते। आज मुख्यमंत्री फडणवीसांनी या 5ही मुद्द्यांना लेखाच्या माध्यमातून उत्तरं दिली आहेत। बघूया याविषयीचा स्पेशल रिपोर्ट। ताउम्र राहुल जी, आप यही गलती करते रहे, धूल चेहरे पर थी और आईना पूछते रहे। काँग्रेस पक्षाच्या वतीनं आम्ही निवडणूक आयोगाला प्रश्न विचारला होता, त्याचं उत्तर फडणवीसांनी का द्यावं? देवेंद्र फडणवीसांनी लेख लिहावा, ग्रंथ लिहावा, नवी गीता लिहावी या विषयावर। महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक ही मॅच फिक्सिंग होती असा आरोप करणारा लेख लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी देशातल्या 14 वर्तमानपत्रामध्ये लिहिला आणि राज्यासह देशभरात यावरून चर्चा सुरू झाली। या लेखाची गंभीर दखल घेत मुख्यमंत्री फडणवीसांनी वर्तमानपत्रातच लेख लिहून राहुल गांधींच्या आरोपांना उत्तर दिली। राहुल गांधींनी उपस्थित केलेल्या 5ही मुद्द्यातली हवा काढून घेण्याचा प्रयत्न फडणवीसांनी केला। राहुल गांधींचा पहिला आक्षेप, निवडणूक आयुक्तांची नियुक्ती। निवडणूक आयुक्त 2-1 अशा फरकाने निवडले। पंतप्रधान गृहमंत्र्यांनी निवडणूक आयुक्त निवडले असा आक्षेप राहुल गांधींनी घेतलाय। पॅनलची रचना बघता विरोधी पक्षनेत्याला अर्थच नाही। पॅनलवर सरन्यायाधीशांऐवजी वरिष्ठ मंत्री का असा सवाल राहुल गांधींनी केलाय। त्यावर फडणवीसांनी काय उत्तर दिले पाहूया। 1950 पासून काँग्रेस सरकार आयुक्त थेट निवडत होती। काँग्रेसकडून 26 पैकी 25 आयुक्तांची थेट नियुक्ती झाली। मोदींनी आयुक्त नेमणुकीसाठी प्रथमच पॅनल बनवलं। आयुक्त निवडणाऱ्या पॅनलमध्ये विरोधी पक्षनेतेही आहेत। मोदींचं पॅनल नेमणं राहुलना आवडलेलं दिसत नाही। राहुल गांधींचा दुसरा आक्षेप, बोगस मतदार। महाराष्ट्रात 2019च्या विधानसभेला 8,98,00,000 मतदार होते। 2024च्या लोकसभेला 9,29,00,000 मतदार झाले। 2024च्या विधानसभेला 9,70,00,000 मतदार झाले। 5 वर्षात 31 लाख तर 5 महिन्यात 41 लाख कसे वाढले असा सवाल त्यांनी केलाय। महाराष्ट्रात प्रौढांची लोकसंख्या ही 9,54,00,000 एवढी आहे, पण मतदार संख्या 9,70,00,000 कशी काय असा सवाल राहुल गांधींनी केलाय। त्यावर फडणवीसांनी उत्तर दिलंय, 5 महिन्यात वाढलेल्या 41 लाख मतदारात 26 लाख हे तरुण आहेत। 2014 ते 2019 दरम्यान 63 लाख मतदार वाढले। 2009 ते 2014 या दरम्यान 75 लाख मतदार वाढले। 2004 ते 2005 दरम्यान 1 कोटी मतदार वाढले। 2024ला 41 लाख, म्हणजे वेगळं काही झालेलं नाही। राहुल गांधींचा तिसरा आक्षेप आहे शेवटच्या तासातल्या मतदानावरचा। महाराष्ट्रात 5 पर्यंत 98.22% मतदान झालंय। मतदानाची अंतिम आकडेवारी 66.05% आहे। शेवटच्या तासात 7.83% म्हणजे 76 लाख मतदान झालंय। फडणवीसांनी त्यावर उत्तर दिलंय, मतदान अचानक वाढलं म्हणणं हे हास्यास्पद आहे। दर तासाला 5.83% मतदान होत होतं। शेवटच्या तासात 7.83% मतदान वाढलं, यात विशेष काय? 5 ते 6 दरम्यान मतदान कसं होतं हे तुम्हाला माहीत नाही का? लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्याला मतदान कसं झालं बघा। दुसऱ्या टप्प्यात 5 पर्यंत 60.96% मतदान झालं। दुसऱ्या टप्प्यात अंतिम मतदान 66.91% होतं। लोकसभेला दुसऱ्या टप्प्यात शेवटच्या तासाला 5.75% मतदान वाढलं। ताउम्र राहुल जी, आप यही गलती करते रहे, धूल चेहरे पर थी और आईना पूछते रहे। लेखाचं उत्तर लेखाने दिलेलं आहे, फॅक्ट्स अँड फिगर सहित दिलेलं आहे। त्याच्यामुळे मला असं वाटतं की आता तरी राहुल गांधी अशा प्रकारचं बोलणं सोडतील। राहुल गांधींनी केंद्रीय निवडणूक आयोगाला विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं मुख्यमंत्री फडणवीस का देत आहेत असा सवाल उपस्थित करत काँग्रेसनं मुख्यमंत्र्यांच्या लेखावर टीका केली। काँग्रेस पक्षाच्या वतीनं आम्ही निवडणूक आयोगाला प्रश्न विचारला होता, त्याचं उत्तर फडणवीसांनी का द्यावं? काय निवडणूक आयोगाची वकिली फडणवीसांनी घेतली? याचं उत्तर फडणवीसांनी द्यावं की जे 46 लाख मतं 3 महिन्यात लोकसभेच्या निवडणुकीच्या नंतर जे वाढलेत ते कोण होते, कुठले होते? आम्ही काही ठिकाणी आकडे दाखवलेत। नगरमध्ये एका इमारतीत 7,000 मतं वाढली।
असे अनेक पुरावे आम्ही दिलेले आहेत. त्याचं उत्तर निवडणूक आयोगाने द्यायचं. या प्रकरणामध्ये मॅच फिक्सिंग आहे हे त्या ठिकाणी सिद्ध होते. राहुल गांधींच्या संदर्भात ते जे काही बोलले ते उलटा चोर कोतवाल को डाटे अशी एकंदर परिस्थिती आहे. रामशास्त्री प्रभूंच्या पाण्यामध्ये त्यांनी असल्याचा आविर्भाव केला. मात्र हे रामशास्त्री प्रभूने नाहीत तर एकंदर देवेंद्र फडणवीसांचा कारभार जो आहे हा घाशीराम कोतवालांसारखा आहे. आणि तो या घाशीराम कोतवाली जी आहे ही सगळ्या मुद्द्यांच्या माध्यमातून ही वारंवार ध्वनित ही होत आहे. तर राहुल गांधींच्या लेखामुळे भाजप राज्यात उघडा पडल्याची टीका शिवसेना खासदार संजय राऊतांनी केली. मुख्यमंत्र्यांनी काहीही स्पष्टीकरण दिलं असलं तरी महाराष्ट्रातल्या जनतेला सत्य माहिती असल्याचं म्हणत ठाकरेंच्या शिवसेनेनं राहुल गांधींच्या मुद्द्यांची पाठराखण केली. आता त्यांच्या अंगाचा तिळपापड झालेला. आतापर्यंत आम्ही बोलत होतो, पण देशातल्या किमान 14 वृत्तपत्रांनी प्रमुख राहुल गांधींचं म्हणणं छापल्यामुळे आणि ते लोकांपर्यंत गेल्यामुळे भारतीय जनता पक्ष उघडा नागडा पडले. देवेंद्र फडणवीसांनी लेख लिहावा, ग्रंथ लिहावा, नवी गीता लिहावी या विषयावर. तुम्ही कसे जिंकलेला आहात, तुम्ही एकनाथ शिंदे, अजित पवार महाराष्ट्रात, हे अख्ख्या जगाला माहिती आहे. तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं मात्र दोघांनाही आपापले मुद्दे मांडण्याचा अधिकार असल्याचं सांगून दोघांच्याही भूमिका मांडण्याच्या अधिकाराचं समर्थन केलं. मात्र निवडणूक आयोगाच्या उत्तराची प्रतीक्षा त्यांना आहे. नाही, त्यांनी जे कालचं आर्टिकल लिहिलं ह्याच्याबद्दल त्या आर्टिकलच्या आधी 1 महिन्या म्हणजे रिझल्टच्या नंतर त्यांनी हे पत्र इलेक्शन कमिशनलाही दिलेलं आहे. इलेक्शन कमिशनकडून काँग्रेस पक्षाला अजून काही उत्तर आलेलं नाही. त्याच्यानंतर मी देवेंद्रजींचंही आजचं आर्टिकल पाहिलं की त्यांची भूमिका आहे, त्यांची भावना आहे. पण एका सशक्त लोकशाहीमध्ये म्हणजे राहुल गांधींनाही मतं मांडण्याचा अधिकार आहे आणि देवेंद्रजींनाही आहे. त्यामुळे दोघांनी त्यांची भूमिका मांडलेली आहे. आणि इलेक्शन कमिशन ही फायनल अथॉरिटी आहे, त्याला जे पत्र लिहिलेलं आहे त्याच्या उत्तराच्या अपेक्षेत